शिरूर लोकसभेच्या प्रचाराला अवघे काही तास उरलेले आहेत, त्यामुळे उमेदवारांनी एक प्रकारच्या पायाला भिंगरी बांधलेली पाहायला मिळते। आपल्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे आहे। अमोलजी, काय सांगाल? शेवटचे काही तास उरलेले आहेत, खरं तर तुम्ही अनेक लोकांची धावती भेट घेतायत, काय प्रचार कुठपर्यंत आलाय? प्रचार अत्यंत धडाक्यात सुरू आहे आणि एक चित्र सगळीकडे जे पाहायला मिळतं ते म्हणजे मायबाप जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली आहे आणि तेव्हा मायबाप जनतेची एवढीच इच्छा, जाता जाता फक्त आम्हाला भेटून जा। आणि त्यानुसार तुम्ही बघत असाल तर आता 2 तासांमध्ये जवळपास 15-16 गाव ह्या गावभेटी या अवघ्या 2 तासात करत आता परत जुन्नर तालुक्यातल्या गावभेटींना सुरू आणि नंतर सभा आहे। पण मायबाप जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे। मुळात ही निवडणूक 2 उमेदवार 2 पक्ष अशी न राहता 10 वर्ष सर्वसामान्य शेतकऱ्यांचा तरुणांचा अपेक्षाभंग करणारं मोदी सरकार विरुद्ध सर्वसामान्य भारतीय जनता अशी निवडणूक झालेली आहे। पण खरं तर तुम्ही आता मतदारसंघात दिसताय, तुम्ही आधीच्या टप्प्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रभर फिरत होता, कमी कालावधीत लागला, कुठेतरी आत्मविश्वास आहे की जिंकून येईल त्यामुळे सगळं काही? नाही, 100% हा नक्कीच आत्मविश्वास आहे। कारण संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघ हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर जीवापाड प्रेम करणारा मतदारसंघ आहे आणि त्याचबरोबरीनं माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांना मानणारा निष्ठावान शिवसैनिक सुद्धा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आणि या दोन्ही गोष्टींचा एक फार मोठा प्रभाव शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जाणवतो आणि त्याच्या बरोबरीनं आज सर्वसामान्य जनतेला जेव्हा भेटतो तेव्हा ती जनता आवर्जून सांगते की आमचे हक्काचे प्रश्न, आमचा कांद्याचा प्रश्न असेल, आमचा बिबट्याचा प्रश्न असेल, महागाईचा प्रश्न असेल, आमचा हिरड्याचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न आमचा लोकप्रतिनिधी म्हणून डॉक्टर अमोल कोल्हेंनी संसदेत हिरिरीनं मांडताना आम्ही पाहिलेत। बैलगाड्याचा प्रश्न असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातले विषय असतील, हे सगळे हिरिरीनं मांडताना मायबाप जनतेने पाहिलेत आणि त्यामुळे जनतेने ठरवलंय की पुन्हा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा तुतारीच वाजवायची। पण खरं तर तुम्हाला ह्यावेळेस थोडं अवघड वाटत नाही का? कारण मागच्या निवडणुकीच्या वेळेस तुमच्यासोबत दिलीप वळसे पाटील होते, दिलीप मोहिते पाटील होते, यावेळेस गणित बदललेलं आहे, पक्ष फुटलेला आहे, महायुती एक मोठं आव्हान वाटत नाही का? नाही, मला असं वाटलं की हेतू काय आहे हे फार महत्वाचं असतं। तुम्ही निवडणूक कशासाठी लढता हे फार महत्वाचं असतं। ज्या मोठ्या नेत्यांनी भूमिका बदलली ती का बदलली, का, ही गोष्ट मायबाप जनतेला चांगली ठाऊक आहे आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे तो मी तत्व, मूल्य, निष्ठा, स्वाभिमान या गोष्टींवर विश्वास ठेवून आजही उभा आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की मायबाप जनता फार सुज्ञ आहे। त्यामुळे नेते जरी बाजूला गेले असले तरी सर्वसामान्य जनता ही उद्धवसाहेब ठाकरे आणि आदरणीय पवारसाहेब यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिलेली दिसते। त्यामुळे मला हे आव्हान वाटत नाही, उलट मला हा कसोटीचा काळ वाटतो। पण कुठेतरी विरोधक असतील किंवा जनतेमध्ये सुद्धा कुठेतरी कुतूहल सुरू आहे की अमोल कोल्हेने मागच्या वेळेस निवडून दिला, पण परत अमोल कोल्हे हे मतदारसंघात आलेच नाही, भेटीगाठी दिल्याच नाही आम्हाला। नाही, हा एक प्रोपगंडाचा विषय असतो। कशी गंमत कशी आहे ना की यामध्ये संसदीय कामगिरीवर समोरच्या उमेदवारांना बोलताच येत नाहीये, कारण त्यांची 2 टर्मची कामगिरी जरी एकत्र केली ना, पहिल्या 2 टर्मची मिळून, तरी सुद्धा 2 वर्ष कोविडचा काळ असताना सुद्धा माझी संसदीय कामगिरी ही त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने उजवी आहे आणि त्यामुळे त्यांना याविषयी बोलता येत नाहीये। ज्या चिन्हावर ते लढतायत त्या चिन्हाचे जे प्रदेशाध्यक्ष तेही खासदार होते त्यांच्यापेक्षा कामगिरी उजवी आहे आणि मग कुठेतरी याचं विषयांतर करणं गरजेचं होतं विरोधकांसाठी। त्यामुळे हे विषयांतर करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला। यामध्ये खूप सोपी गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही जनसंपर्काची तुलना करता तेव्हा आपण कधी 20 वर्षाच्या पोराची 5 वर्षाच्या पोराची कुस्ती लावतो का हो? नाही लावत ना। मग 20 वर्ष एखाद्या त्या परिसरात असणारा एखादा लोकप्रतिनिधी, त्याचा जनसंपर्क हा निश्चित जास्त असला पाहिजे ना 5 वर्षाच्या मुलापेक्षा। जेव्हा आपण संसदीय कामगिरीचा विचार करतो, तुम्ही खासदार निवडून कशासाठी देता? म्हणजे तुम्ही जर वॉचमनच्या नोकरीसाठी कुणाला बोलवलं असेल तर त्याचा क्रायटेरिया हा असतो का त्याने स्वयंपाक चांगला केला पाहिजे? तर त्याच पद्धतीने तुम्ही संसदेचा प्रतिनिधी का निवडून देता? तर त्याने संसदेत तुमचे प्रश्न हिरिरीनं मांडले पाहिजे, देश पातळीवरच्या प्रश्नांमध्ये त्याने हिरिरीनं सहभाग घेतला पाहिजे। मग आमच्या भागातला जसं म्हणलं कांद्याचा प्रश्न असेल, कांदा हे आयात निर्यात धोरणावर अवलंबून आहे ना गोष्ट। बिबट्याचा प्रश्न आहे, हा राष्ट्रीय वाघ हा राष्ट्रीय प्राणी असल्यामुळे तो प्रश्न तसा येतो। बैलगाड्याचा जो प्रश्न होता किंवा नॅशनल हायवेचे जे प्रश्न आहेत, रेल्वेचे जे प्रश्न आहेत, बरं हे सातत्यानं 5 वर्ष जे मांडतो आहे, इतकी प्रभावी मांडणी 15 वर्षात पाहिली होती का हो कोणी? ज्या भागाचे हे लोकप्रतिनिधी, ज्या आमच्याच भागाचे जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी हे केलेलं आहे ना आणि त्यामुळे मला असं वाटतं विषयांतर करण्यासाठी जिथे 20 वर्ष आणि 5 वर्ष मी गंमत सांगितली ना, ती सोपी गोष्ट आहे
कारण त्यामुळे स्वाभाविक आहे, मी 20 वर्षात एखाद्या गावात 2 वेळा जाऊन आलेला असेल, 5 वर्षात तिथेच जाऊ शकणं ह्या चौपट वेळ आहे हो. विरोधकांचं असे म्हणणं आहे की अमोल कोल्हे बोलतात चांगलं, त्यामुळे अभिनय करणं सोपे, राजकारण करणं अवघड आहे. मला वाटतं जर अभिनय करणं हे जर त्यांचं म्हणणं असेल तर आपल्या तत्वांशी एकनिष्ठ राहणं आणि घेतलेल्या भूमिकेशी एकनिष्ठ राहणं हे सध्याच्या लोकशाहीमध्ये जास्त महत्वाचं आहे. 4-4 पक्ष उड्या मारून आल्यानंतर किंवा स्वार्थासाठी मग अभिनय, त्यापेक्षा तर अभिनय तर मोठे अभिनेते कोण आहेत ते बघा ना. म्हणजे खाली मतदारसंघात आल्यानंतर आपण लोकप्रतिनिधीचा बुरखा घ्यायचा आणि संसदेत गेल्यानंतर तद्दन व्यापारी असल्यासारखे स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढरे होणारे प्रश्न नाही का विचारले? नाहीतर सांगावं विरोधी उमेदवारांनी, पाणबुडीवरच्या टॉर्पेडो फायरिंग सिस्टीमचा आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचा नेमका संबंध काय? 2010 मध्ये जेव्हा रेल्वे धावली, अजूनही आत्ताची कॅबिनेट अप्रुव्हल आहे प्रपोजल, पण रेल्वेमध्ये वायफाय सुविधा कधी देणार त्याचे डिटेल्स शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी विचारतात आणि त्यांची कंपनी रेल्वेमध्ये वायफाय पुरवण्याच्या संदर्भातला हार्डवेअर सप्लाय करते. हा योगायोग असतो का हो? डिफेन्स प्रोक्युअरमेंट प्रोग्राम हा कशा पद्धतीने भारतीय कंपन्यांच्या बाबतीत त्यांचा कसा समावेश असणार आहे हा प्रश्न शिरूर लोकसभा मतदारसंघात 2004 ते 2019 जर लोकप्रतिनिधी विचारत असतील तर याचा शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या किती उद्योजक आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जे डिफेन्ससाठी प्रोक्युअरमेंट म्हणजे प्रोडक्ट्स बनवतात? तर मग हा गैरवापर नाहीये का? म्हणजे 2014 मध्ये काल एक धक्कादायक काही कागदपत्र माझ्या हाती लागली. यामध्ये 2014 मध्ये भूमिहीन शेतमजूर असल्याचं भासवून फॉरेस्ट रिझर्व्ह ऍक्टच्या माध्यमातून तब्बल 25 एकर जमीन लांडेवाडीतली वन खात्याची जमीन, म्हणजे एकीकडं माझ्या आदिवासी बांधवांना बाहेर काढलं जातं, त्या आंदोलनाला बसतात आणि वन खात्याची जमीन एक लोकप्रतिनिधीच्या नावावर किंवा त्यांच्या सगळे सोयऱ्यांच्या नावावर, त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या नावावर आणि सहकाऱ्यांच्या नावावर होते. आणि मग या संदर्भामध्ये हेच लोकप्रतिनिधी त्यावेळी एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट कमिटीचे सदस्य असतात. हा योगायोग समजायचा का हो? मग तुम्ही अभिनेता म्हणता तर जास्त अभिनय हा वेगळा आहे ना, की तुम्ही मतदारसंघात एक आहात आणि त्या बुरख्याआड तुम्ही वेगळेच आहात, असं नाही का? जास्त अभिनेते करतात. म्हणजे मला असं वाटतं भूमिकेशी एकनिष्ठ राहणं. तुम्हाला शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं हे मायबाप जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी निवडून दिलं होतं. जर कंपनीचं उखळ पांढरं होणारे प्रश्न मांडले जात असतील, जर ज्या कमिटीचा आपण सदस्य आहोत त्या संदर्भातला एखादा निर्णय हे होऊन वन खात्याची जमीन ही जर हातोहात हडपली जात असेल तर आपण काय नक्की बोध घ्यायचा यातून? दुसरा एक प्रश्न असा आहे की अनेक ठिकाणी महायुती, महाविकास आघाडी झाली, पक्ष फुटले, त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आहे, नेत्यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे अनेक नेत्यांनी महाविकास आघाडीचे नेते महायुतीचं काम केलं, महायुतीच्या नेत्यांनी महाविकास आघाडीचं केलं. तर या मतदारसंघात तुम्हाला अशी काही मदत मिळते का समोरच्याकडनं? मला वाटतं 4 जूनला याची सगळी उत्तरं समोर येतील. कारण कसं असतं, मी जसं म्हणालो 20 वर्ष आणि 5 वर्ष ही जी गंमत आहे त्याच पद्धतीनं खाली काम करणाऱ्या प्रत्येक आमदाराला हे ठाऊक आहे की मागच्या 5 वर्षामध्ये प्रत्येक आमदार हा विचार करणार आहे ना की 15 वर्ष जे लोकप्रतिनिधी होते त्यांच्यामुळे आपल्याला किती त्रास होतो आणि 5 वर्ष लोकप्रतिनिधी असलेल्या माणसाने आपल्याला त्रास दिलाय का हे प्रत्येकाला ठाऊक आहे. शिवाय सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी सातत्यानं ज्या माणसांबरोबर संघर्ष केलाय, अचानक आज वरिष्ठांनी ठरवलं, मग त्या कार्यकर्ते जे एकमेकाची अक्षरशः गळे धरायला गेले होते, कॉलर पकडायला गेले होते, त्या कार्यकर्त्यांनी जुळून घ्यायचं असं कसं शक्य होईल? मदत मिळते तुम्हाला 100%. आणि हे सगळा उलगडा तुम्हाला येणाऱ्या काळात होईल. खरं तर तुम्ही लोकांमध्ये जात असताना महाराष्ट्रात 2 पक्ष फुटले, शिवसेना आणि राष्ट्रवादी. मग ते पक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना सहानुभूती म्हटली जाते. खरंच तुम्हाला ते जाणवते? 100%. आणि फार प्रचंड मोठ्या प्रमाणावर आज खरं तर सर्वसामान्य मराठी माणसाला ही गोष्ट अजिबात रुचलेली नाही, अजिबात पटलेली नाही की 2 मराठी माणसांनी निर्माण केलेले पक्ष हे फुटले गेले किंवा हे पक्ष फुटले. याची कारणं वेगवेगळी सांगितली गेली, पण मला वाटतं मधल्या काळात माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कुठेतरी पब्लिकली हे स्टेटमेंट केलं की मी 2 पक्ष फोडून दाखवले, असं काहीतरी माझ्या वाचनात आलं. आणि ह्या गोष्टी जशा मला कळल्या तशा सर्वसामान्य जनतेलाही कळलेल्या आहेत ना. त्यामुळे जनतेच्या मनात हा प्रचंड रोष आहे की निवडणूक लढायची तर आपण विकासाच्या मुद्द्यांवर लढू, आपण तत्वांच्या मुद्द्यावर लढू, आपण विचारधारेच्या मुद्द्यावर लढू. या पद्धतीमध्ये कालही आता
आम आदमी पक्षाचे अरविंदजी केजरीवाल यांची जी सुटका झाली, त्यांचं पहिलं वाक्य काय होतं बाहेर आल्यानंतर? की आपल्याला देश तानाशाहीपासून, हुकुमशाहीपासून वाचवायचा आहे. हे कोण म्हणतंय? ज्यांना तुरुंगात डांबण्यात आलं होतं तिथून बाहेर आलेले एक राज्याचे मुख्यमंत्री ही गोष्ट सांगतात. तर ही जेव्हा गोष्ट सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचली, कुठल्याही नागरिकाला आपला देश हा अशा पद्धतीने हुकुमशाहीकडे वाटचाल केलेला नाही आवडत. आणि त्यामध्ये आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवसाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत आहेत. ही गोष्ट सर्वसामान्य मराठी माणसाला भावलेली आहे. कारण महाराष्ट्राची माती, महाराष्ट्राची संस्कृती ही संघर्षाची संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असेल किंवा नंतर इंग्रजांच्या पारतंत्र्याच्या काळात असेल. मग जसं तुम्ही इथं लाल बाल पाल हे जे गोष्ट होते, पंजाब महाराष्ट्र बंगाल, याच पद्धतीनं हा संघर्षाचा जो त्रिकोण आहे, हा संघर्षाचा त्रिकोण आपल्या रक्तात आहे ना, आपल्या मातीत आहे ना. आपण नाही सरेंडर करू शकत. छत्रपती शिवाजी महाराज नाही सरेंडर केले. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्या रक्तात आहेत, आपल्या मातीत आहेत. आणि हीच संस्कृती, हीच तत्व घेऊन उद्धवसाहेब ठाकरे आणि पवारसाहेब दोघे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतायत. ही गोष्ट प्रत्येक मराठी माणसाला भावते. मोदींची लाट वाटते. माननीय पंतप्रधानांची जर लाट असती तर माननीय पंतप्रधानांना इतकी विधानं बदलावी लागली नसती. कारण माननीय पंतप्रधानांनी प्रचाराची सुरुवात केली, काँग्रेसनी काय केलं इथपासून. त्यानंतर माननीय पंतप्रधानांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विषयी खरं तर अत्यंत आश्चर्यजनक असं अस्वस्थ आत्मा, भटकते आत्मा असं विधान केलं. आणि मग माननीय पंतप्रधानांना अवघ्या 29 एप्रिल ते मला वाटतं काल काय तारीख होती, 10 मे, अवघ्या 10 दिवसात माननीय पंतप्रधानांनी कम्प्लीट युटर्न घेऊन माननीय पंतप्रधानांनी नंदुरबारच्या सभेत आदरणीय पवार साहेबांनीच एनडीएमध्ये यावं अशी ऑफर दिली. ही जी एकवाक्यता नसणं आहे किंवा अचानक माननीय पंतप्रधानांनी धार्मिक मुद्द्यांना हात घालणं त्यांच्या सभांमधून, हे जे आहे, ही गोष्ट स्पष्ट दाखवते की कारण मोदीजींना आम्ही पाहिले, आपण सगळ्यांनी पाहिलंय, अत्यंत आत्मविश्वासपूर्ण, अत्यंत जोशपूर्ण ही भाषणं करताना आपण पाहिलेलं आहे. आपण स्वतः माननीय मोदीजींची बदललेली बॉडी लँग्वेज पाहू शकता, भाषणांमधले बदललेले मुद्दे पाहू शकतो. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या हातून ही निवडणूक सटकलेली आहे, निसटलेली आहे. ही गोष्ट मोदीजींनाही जाणवली आहे. ही त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये कळते, ही त्यांच्या भाषणाच्या मुद्द्यांमधून कळते. आणि त्यामुळे यावेळी माननीय मोदीजींची लहर किंवा वेव अशी अजिबात जाणवत नाही. कारण ज्या मुद्द्यांसाठी मोदी सरकार निवडून दिलं होतं, तो महागाईचा मुद्दा असेल, तो रोजगाराचा मुद्दा असेल, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभावाचा मुद्दा असेल, याची सोडवणूकच झालेली नाहीये. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा प्रचंड अपेक्षाभंग झालाय. शेवटचा प्रश्न, काय वाटतंय किती लीड तुम्हाला मिळेल आणि मतदारांना काय आवाहन कराल? लीड मी कधीच असं म्हणत नाही, कारण मी दोन्ही गोष्टी, एका नाण्याला जशा दोन बाजू असतात तसं मी म्हणतो की कुठल्याही मोठ्या नेत्याने येऊन जर आव्हान दिलं, मी तुला पाडून दाखवतो, मी याचा फार विचार करत नाही. कारण कुणाला निवडून द्यायचं हे कुठलाही मोठा नेता ठरवत नाही, ते मायबाप जनता ठरवते. आणि त्याच पद्धतीने लीड किती मिळणार हे सुद्धा कुठलाही उमेदवार ठरवू शकत नाही, ते मायबाप जनता ठरवेल. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज सांगायचे असतील तर आधी इदम न मम हे शिकायला हवं. आणि त्याच तत्वाने मी असं म्हणतो, इदम न मम हे मायबाप जनता ठरवणार आहे. पण मायबाप जनता नक्कीच हा निकाल तिच्या सतसत विवेक बुद्धीला स्मरून आणि जे काही मूल्यमापन आहे, जे काही काम करू शकलं, हे काम करताना पहिल्या 5 वर्षात हे काम केलं तर आणखी संधी दिल्यानंतर नक्कीच हा आलेख उंचावला जाईल, हा विचार करून मायबाप जनता आशीर्वाद देईल. आणि मायबाप जनता जो काही आशीर्वाद देईल तुम्हाला कायम मान्य असेल. पाहतो आपण किती लीड द्यायचं, कोणाला निवडून द्यायचं हे मायबाप जनता ठरवते. त्या मतदार राजा कोणाच्या पारड्यामध्ये जे आहे ते मत टाकणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामन उत्तम कुटियार, सरज सोनवणे, एबीपी माझा, शिरूर, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.